श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांचे बरेचसेच भक्त हे स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत किंवा 9 गुरुवार, त्याचबरोबर 21, 41, 51, 108 गुरुवार व्रत आहेत ते करतात, सेवा करतात. या व्रताने बऱ्याच भक्तांना बरेचसेच अनुभव आलेले आहेत. बऱ्याचशाच जणांच्या इच्छा, अपेक्षा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यासाठी ह्या प्रकारचं व्रत आहे ते बरेच जण करत असतात. पण आपल्याकडून हे व्रत करत असताना काही चुका, काही नियमांचं उल्लंघन आहे ते होऊ नये. सर्व नियम, धर्म पाळून आहे ते आपलं हे उपवास व्हावं, असं प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत किंवा आपल्याला किती जरी गुरुवार जरी करायचे असतील, तर त्या गुरुवारचं व्रत करण्यासाठी ते कशा पद्धतीने करावं, त्याच्यासाठी आपल्याला पूजा मांडणीही कशा पद्धतीने करायचे आहेत, त्याचे नियम धर्म काय आहेत, आपल्या हातून कोणत्या चुका होऊ नयेत, याचीच माहिती आहे. तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. आपण स्वामी समर्थांचे गुरुवार व्रताला सुरुवात करत असताना आपण नक्की सुरुवात कधी करावी? तर सुरुवात करत असताना आपण कोणत्याही एका महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी आहेत ते आपण व्रताला सुरुवात आहे ते करू शकतो. आपल्याला हे जर 11 गुरुवारचं जर व्रत जर करायचं असेल, तर आपल्याला 3 ते 3.5 महिन्याचा एवढा कालावधी आहे तो महिलांना लागतो. कारण मासिक धर्म मध्ये येतो, त्याच्यामुळे एवढा कालावधी आहे तो लागतो. जर आपल्याला सुरुवात करायची असेल, तर फक्त आपल्याला ज्या गुरुवारी अमावास्या आलेली आहे किंवा एकादश आलेली आहे, अशा गुरुवारी आहे ते आपल्याला सुरुवात आहे ती करायचीही नसते आणि या दिवशी आपल्याला उद्यापन आहे तेही करायचं नसतं. आता असं वाटेल की अमावास्या ही वाईट आहे का? नाही, अमावास्या ही वाईट नसते. पण आपण कोणत्याही व्रताची सुरुवात करत असताना अमावास्या दिवशी आहे ते करायचीही नसते आणि उद्यापनही आपल्याला करायचं नसतं. हा एक नियम आहे. त्याच्यामुळे आपल्याला अमावास्या दिवशी सुरुवात आहे ती करायची नाही. तसेच एकादशीलाही आपल्याला सुरुवातही आणि उद्यापनही करायचं नाही. हे व्रताचे नियम आहेत. गुरुवारी एकादश आली तर व्रताला सुरुवात आपण का करू नये? तसंच उद्यापनही का करू नये? कारण आपण कोणतीही 2 व्रत आहे ते एकत्रित करू शकत नाही. हा एक व्रताचा नियम असतो. त्यामुळे जर एखाद्या गुरुवारी जर एकादश जर आली, म्हणजे आपण जर सुरुवात करणार असाल त्यात जर गुरुवारी एकादश जर असेल, तर आपण सुरुवात त्या दिवशी नाही करायची. पुढच्या गुरुवारपासून आपण सुरुवात करायची. आणि आपलं व्रत हे चालू असताना मध्येच जर एखाद्या गुरुवारी जर एकादश जर आली, तर त्या गुरुवारी फक्त आपल्याला उपवास आहे तो करायचा. म्हणजे आपला उपवास आहे तो एकादशीचा होणार. एकादशीचं व्रत आहे ते होणार. त्या दिवशी आपण फक्त सेवा करू शकतो. पण तो आपल्याला या 11 गुरुवारमध्ये आहे तो आपल्याला पकडायचा नाही. कारण तो 11 गुरुवारमध्ये पकडला जात नाही. 2 व्रत एकत्रित होत नाहीत. म्हणून आपल्याला तो जो गुरुवार आहे तो सोडून द्यायचा आहे आणि येणारा जो पुढचा गुरुवार आहे तो 11 गुरुवारमध्ये आपल्याला तो पकडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जर एकादश आली तर आणि एकादशीला उद्यापनही करू नये. उद्यापना दिवशी जर एकादश जर आली, तर आपण तो गुरुवार सोडायचा आणि जो येणारा जो 12वा गुरुवार असेल, त्या दिवशी आपण उद्यापन आहे ते करायचं आहे. आता गुरुवार आपण करत असताना आपल्याला उपवास करायचा आहे का? हां, उपवास तर आपल्याला करावा लागणार आहे. पण शेवटी तुमची तब्येत महत्त्वाची आहे. तब्येत आपल्याला बघायची आहे, आपली तब्येत कशी आहे. जर तुम्हाला कशाच्या गोळ्या चालू असतील, तुम्हाला काही आजाराचं म्हणजे आजारी असाल तुम्ही आणि त्याच्या जर गोळ्या औषध चालू आहेत, तर तुम्ही अशा टायमिंगला उपवास नाही केला तरी चालेल. फक्त सेवा केली तरीही चालू शकते किंवा तुम्ही उपाशी राहायचं नाही. निरंकार उपवास आहे तो तुम्हाला करायचा नाही. उपवास करताना आपल्याला उपवासाचे जे काही पदार्थ आहेत ते आपण सर्व आहे ते खाऊ शकतो. ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आता कोणी जर गर्भवती महिला जर उपवास जर करणार असतील, कारण कोणी म्हणजे एखाद्याची इच्छा असते की करावं म्हणून, म्हणून त्या करतात. तर त्यांनी आपल्या बाळाची आणि आपली जी तब्येत आहे ती प्रथम सांभाळावी आणि नंतरच उपवास जर करणं शक्य असेल तर करावा, नाहीतर फक्त सेवा जरी केली तरीही चालू शकते. शेवटी स्वामी सेवेमध्ये तुम्ही उपवास कसा करताय त्यापेक्षा सेवा तुम्ही काय, कशी आणि किती मनापासून करताय याला महत्त्व आहे. सेवा करताना तुमची इच्छा जर
समजा दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या, चौथ्या किंवा मध्येच अशी कधी कोणत्यातरी एखाद्या गुरुवारच्या अगोदर जर पूर्ण जर झाली 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार जे काही तुम्ही ठरवले असतील त्याच्या अगोदर जर पूर्ण झाली, तर आपण हे संपूर्ण जेवढे गुरुवारचं व्रत जे आपण ठरवलेलं आहे, जेवढ्या गुरुवारचा आपण संकल्प केलेला असेल, तेवढे गुरुवार आपण संपूर्ण करायचे आहेत आणि शेवटी आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण व्रताचा हा नियम असतो. कोणतं जरी आपण व्रत जर केलं, तर त्याचं उद्यापन केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. म्हणून आपण उद्यापन करेपर्यंत आपल्याला ते गुरुवार आहेत ते करायचे आहेत. आता कोणाला लवकर फळ मिळतं, कोणाला उशिरा फळ मिळतं. प्रत्येकाच्या कर्मावरती हे अवलंबून असतं. आपलं मागील जन्माचं जे कर्म आहे, आता जे आपण करतो, या कर्मावरती अवलंबून असतं, की आपल्याला फळ हे कधी मिळणार, आपली सेवा किती होते या, आपल्या पुण्याचा साठा हा किती साठलेला आहे, यावरती अवलंबून असतं आपल्याला फळ आहे ते कधी मिळणार आणि कसं मिळणार. शेवटी हे स्वामी ठरवतात. स्वामी हे आपल्याला देतात. शेवटी स्वामींच्या इच्छेवरती सर्व काही अवलंबून असतं. स्वामी महाराज प्रत्येकाला त्यांच्या सेवेचं फळ आहे ते देतात. हा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांना आत्तापर्यंत आलेला आहे. स्वामी ही परीक्षा घेतात कारण स्वामींनी त्यांच्या आयुष्यात पुढे काही ना काहीतरी छान असं, सुंदर असं म्हणजे सुंदर असं नियोजन करून ठेवलेलं असतं आणि त्यानुसार ते घडत असतं. त्यांची खूप ते परीक्षा घेतात. पण शेवटी त्यांनी जे ठरवून त्यांच्यासाठी जे ठेवलेलं असतं, त्यांचं जे पुढचं भवितव्य आहे ते त्यांच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं, हे वेळ आणि काळ आहे त्यावरती ठरलेले असतात आणि स्वामी हे त्यावेळेस त्यांना आहेत ते नक्कीच देतात. यासाठी आपण फक्त स्वामींची सेवा आहे ती या सेवेमध्ये टिकून राहायचं आहे आणि आपल्याला मनापासून सेवा आहे ती करायची आहे. आपल्या सेवेमध्ये सातत्य आहे हे टिकवून ठेवायचं आहे. आता आपण पाहूया की आपल्याला ही जे व्रत आहे ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, त्यासाठी पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे, पूजा मांडणी करणं गरजेचं आहे की नाही, याची माहिती आहे ती आता आपण पाहूया. व्हिडिओ आहे हा खूप मोठा होणार आहे, कारण प्रथम आपण सर्व काही या व्रताचे नियम माहिती आहे ती जाणून घेतली आहे आणि यानंतर आपल्याला व्रत हे कशा पद्धतीने करायचं आहे, याची माहिती आहे ती आता घेणार आहोत. आपण ज्यावेळेस व्रताला सुरुवात करणार आहोत, म्हणजे गुरुवारी आपण व्रताला कोणत्याही गुरुवारी व्रताला सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला गुरुवारच्या अगोदर बुधवारी आपल्याला स्वामी समर्थांचा मठ असेल तुमच्या जवळपास, मंदिर असेल किंवा केंद्र असेल, काहीही असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे स्वामींना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. जाताना आपल्याला एक नारळ न्यायचा आहे, खडी साखर न्यायचं आहे, स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि स्वामींना आपली जी काही इच्छा अपेक्षा आहे ती सांगायची आहे आणि स्वामींना प्रार्थना विनंती करून आपल्याला यायचं आहे आणि गुरुवारी आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून आपल्याला आपल्या सेवेसाठी, व्रतासाठी सुरुवात आहे ती करायची आहे. आता यासाठी आपल्याला पूजा मांडणी आपण करायची आहे. कारण कोणतंही व्रत आपण करायचं असेल तर ते पूजा मांडणीशिवाय ते पूर्ण होत नाही. कारण आपल्याही मनाला छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि पूजा मांडणी ही आपण नक्कीच करावी. पूजा मांडणी ही अगदी साधी सोपी आपल्याला करायचं आहे. जास्त काही आपल्याला पूजेमध्ये मांडण्याची काही गरज नाही. आता पूजा मांडणी करण्यापूर्वी आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे. आता संकल्प हा कसा सोडावा याचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी मी केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच पाहू शकता की आपल्याला कशा पद्धतीने संकल्प आहे तो सोडायचा आहे. संकल्प आपल्याला सोडत असताना आपल्याला हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं गोत्र, नाव आहे ते काय बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपली इच्छा, अपेक्षा आहे ती सांगायची आहे. किती गुरुवारचं आपण करणार आहोत हे सर्व काही बोलून संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर आपण सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे. पूजा मांडणी आहे ती करायची आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर तो तुम्ही पाटावरती मांडा किंवा जर मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर ती मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला मुख्याने अभिषेक करायचा नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे किंवा तुम्ही पुरुष सूक्त जरी म्हटलं तरी चालेल तर तेही तुम्ही म्हणू शकता. दुधाने, पाण्याने, पंचामृताने कशाने अभिषेक करा. जरी फोटो असेल तर फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे. प्रथम आपल्याला मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे. तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा पुरुष सूक्त आहे ते एकदा म्हणा समोर बसून तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने करायचं आहे. पण हे सर्व करत असताना प्रथम आपल्याला दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आहे ते आपल्याला कोणतीही सेवा
उपासना करत असताना आपल्याला करायची असते. कारण यामुळे काय होतं, की सकारात्मकता लहरी आहेत त्या निर्माण होतात. कारण आपण जी सेवा करतो ती लवकरात लवकर देवापर्यंत आहे ती पोचते. त्यामुळे आपल्याला दीप आहे ते प्रथम प्रज्वलित करून सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला गंध लावून घ्यायचा आहे. जर ही नात तर असेल तर ते स्वामींना खूप आवडतं ते त्यांना आपल्याला लावायचं आहे. प्रसाद जो काही तुम्ही बनवला असेल तर तो आपल्याला फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आहे तो ठेवायचा आहे. दीप-धूप आहे ते लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे. सेवेला सुरुवात करण्यासाठी आपण आता तुम्ही गुरुवार व्रत आहे ते कशा पद्धतीने करणार आहात? तुम्ही 9 गुरुवार व्रताचं जर करणार असेल, तर आपल्याला 9 गुरुवार व्रताची जी पोथीचं पुस्तक आहे ते आपल्याला मिळतं. ते तुम्ही म्हणजे घेऊ शकता आणि त्याचं तुम्ही वाचन करून तशा पद्धतीने करू शकता. तसेच आपण जर 11, 21 किंवा 9 ही जरी तुम्ही करणार असेल, तरीही हे तुम्ही वाचू शकता. ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचं आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत, याचं पठण आहे ते आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं आहे ते आपल्याला पठण करायचं आहे. अध्याय एकदम छोटे-छोटे आहेत. एका-एका पानाचे अध्याय आहेत. 1 ते 2 पानाचे. जास्त काही वेळ लागत नाही ते वाचण्यासाठी. जर तुम्ही नवीन वाचन करणार असेल, तर तुम्हाला 1 ते म्हणजे 1.5 ते 2 तास लागेल आणि जर तुम्ही अगोदर वाचन जर करत असाल, तर तुम्हाला 1 तासामध्ये याचं वाचन आहे ते होतं. आता ही सेवा करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला सेवा आहे ती करायची नाही. कारण हा भिक्षेचा कालावधी असतो महाराजांचा. त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला सेवा आहे ती करायची नाही. इतर वेळेस तुम्ही सकाळी पहाटे उठून करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही कधी जरी केलं तरीही चालू शकतो. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं आपल्याला करायचं आहे. आता याचं वाचन झाल्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आहे तो करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता हो, 11 माळीच का? तर हो, आपल्याला 11च माळी जप आहे ते या सेवेमध्ये करायचे असतात. कमी नाहीत करायच्या. अशी कमेंट करू नका, की आम्ही कमी केल्या तर चालतील का? नाही, आपल्याला 11च आहेत त्या करायच्या आहेत. यानंतर आपल्याला 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. आता ही सेवा आहे ती आपण एका बैठकीत बसून करावी का? आता हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण होईल. कारण या सेवेसाठी आपल्याला बराच वेळ आहे तो लागणार आहे. मग एका बैठकीत आपल्याला करणं जर शक्य नसेल, तर तुम्ही प्रथम स्वामीचरित्र सारामृताचं एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. जे 1 ते 21 अध्याय आहेत. नाही शक्य झालं तरच तुम्ही 1 ते 2 वेळा म्हणजे मध्ये उठून तुम्ही केलं तरी चालेल. पण शक्यतो करून अध्यायाचं जे पठण आहे ते आपण एका बैठकीत करावं. नंतर थोडा वेळ जाऊन द्या आणि नंतर तुम्ही 11 माळी जप करा. नंतर तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल किंवा संध्याकाळी कधी वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठण आहे ते करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी सेवा जरी केली तरी चालू शकते. कारण सेवेला जास्त वेळ लागतो. त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने आहे ते आपण टप्प्याटप्प्याने सेवा आहे ती करू शकता. आता ही सेवा चालू असताना आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपले गुरुवारचे व्रत चालू आहेत, आपण जेवढे काही करू तेवढे, तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहार आहे तो आपल्याला करायचा नाही. तो वर्ज्य आहे तो करायचा आहे. तसेच परान्न आहे ते आपल्याला खायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आहे ते आपल्याला खायचं नाही. आपल्याच घरी जे बनवलेलं आहे ते फक्त गुरुवारच्या दिवशी तरी हा नियम आपण नक्कीच पाळायचा आहे, की आपण आपल्याच घरी बनवलेलं आहे ते खायचं आहे. उपवासही आपल्याला आपल्याच घरी सोडायचं आहे आणि सेवाही आपल्याला आपल्याच घरी करायची आहे. हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे. जर आपल्याला बाहेर कुठं गावी जाण्याचं जर एखाद्या गुरुवारी जर प्रसंग आला, म्हणजे जाणं गरजेचंच असेल, तर आपण काय करावं? त्या दिवशी आपण सेवा नाही केली तरी चालेल, फक्त उपवास करा. तो आपल्याला गुरुवार पकडायचा नाही. नंतर येणारा जो पुढचा गुरुवार आहे, तो गुरुवार आपण उपवासाने सेवा करून तो गुरुवार आहे तो आपण पकडायचा आहे. अशा पद्धतीने आपण करू शकता. आता ब्रह्मचर्य हे आपल्याला फक्त गुरुवारी आहे ते आपल्याला पाळायचं आहे. इतर दिवशी आपण नाही पाळलं तरीही चालू शकतं. फक्त आपल्याला गुरुवारी हे पाळायचं आहे. आता हे व्रताचं झालं आपण कसं करायचं, सेवा काय करायची. आता आपण उद्यापन कधी आणि कसं करावं. उद्यापन आपल्याला हे शेवटच्या गुरुवारी आहे ते करायचं आहे. आपण 11 करणार असेल किंवा कितीही असतील तुमचे गुरुवार ठरलेले, त्यानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे. उद्यापना दिवशी आपल्याला अन्नदान करायचं असतं. अन्नदानाला अतिशय महत्त्व असतं. अन्नदान आपण करतो याला महत्त्व असतं. आपण त्या दिवशी अन्नदान आहे ते आपल्या हातून घडावं. म्हणजे आपण या दिवशी तुम्ही स्त्रियांना जेवायला घालू शकता. 3-5 किंवा मुलं असं त्यांना जेवायला बोलवू शकता आणि त्यांना तुम्ही अन्नदान आहे ते करू शकता.
तुमची जर इच्छा जर असेल तर स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे, त्याच्या ज्या प्रती आहेत त्या तुम्ही त्या महिला जर बोलवल्या तर त्यांना तुम्ही त्या देऊ शकता. त्यांची जर सेवा करण्याची इच्छा असेल तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करायचं आहे. आणि आता शहरात जर असेल तर अशा प्रकारे जेवणासाठी कोणी सहसा करून येत नाही. येत असेल तर तुम्ही नक्कीच बोलवण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अन्नदान करा. नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये स्वामींच्या जा किंवा केंद्रामध्ये जा. तिथे तुम्ही काही यथाशक्तीनुसार तुम्ही 4 पैसे आहेत ते दान पेटीमध्ये टाकून तुम्ही दान करू शकता किंवा असंही तुम्ही करू शकता, की त्या दिवशी तुम्ही एखादा प्रसाद गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही नेऊ शकता किंवा एखादा दुसरा कोणताही पदार्थ बनवून तो प्रसाद रूपी तुम्ही तिथे नेऊन तेही तुमच्या हातून दान आहे ते नक्कीच घडू शकतं. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या गुरुवारी आहे ते उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे. उद्यापन म्हणजे आपल्या हातून काही ना काहीतरी दान व्हावं, अन्नदान हे महत्त्वाचं असतं. या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे काही आपण गुरुवार करू ते आपल्याला एवढं म्हणजे जे काही ठरवले असतील तेवढे गुरुवार आपल्याला व्रत आहे ते स्वामींचं करायचं आहे. स्वामींच्या गुरुवारमध्ये आपल्याला सेवेला जास्त महत्त्व असतं. आपण सेवा किती आणि कशी करतो यावरती स्वामी आपल्याला आहे त्या सेवेचं फळ देतात. अशा पद्धतीने तुम्ही स्वामींचे गुरुवारचं व्रत आहे ते नक्कीच आहे ते करू शकता. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. तुमच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ.